बहादूरवाडी किल्ला व विलासगड. सकाळी पन्हाळगडावरून सूर्योदय होण्याआधीच आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं आणि घाट रस्त्याने खाली वारणानगरवरून हायवे गाठला. पुढे वारणा नदीचा पूल ओलांडून बहादूरवाडी किल्ला बघायला पोचलो. हा भुईकोट किल्ला आहे. 5-6 एकरमध्ये विस्तार आहे. आम्ही गाडी गावात लावून थोडं अंतर चालत किल्ल्यापाशी पोचलो. सकाळची वेळ असल्यानं गावात सकाळची हालचाल होती. कोंबड्यांची पळापळ, गाई म्हशी चरायला जात होत्या. काही बायका अंगण सारवून रांगोळ्या काढत होत्या. किल्ल्याच्या दरवाजापाशी माहिती फलक आहे. गणेश मंदिरातून रस्ता आत जातो. आतल्या बाजूला खाली घोड्याच्या पागा दिसतात. काही बुरुज शाबूत आहेत आणि इतर ठिकाणी बरीच पडझड दिसते. किल्ल्याचे आवार बघून आणि काही फोटो काढून आम्ही तिथून निघालो. आजचा पुण्यात घरी पोचण्याआधी पाहायचा किल्ला म्हणजे विलासगड. बहादूरवाडीपासून जवळच येडेनिपाणीपाशी हा किल्ला. थंड हवेत उसाच्या शेतातून गाडी चालवत आणि मोरांच्या केकारावात आम्ही गडाच्या पायथ्यापाशी पोचलो. खालपासून पायऱ्या आहेत. काही ठिकाणी तर अगदी बसायला बाक आणि वरती छप्पर सुद्धा बांधलं आहे. विलासगडावर प्रसिद्ध आणि प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर आहे. तिथे आधी गेलो. गुहेतल्या त्या थंडगार वातावरणात शांतपणे बसून ध्यान करायला खूप छान वाटलं. पुढे मंदिराच्या उजवीकडून रस्तावरती जातो. तिथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. खूपच जुनं दिसून येतं. बाजूला एक दर्ग्यासारखं काहीतरी दिसलं. तिथून पुढे गेल्यावर जुन्या वाड्याचे अवशेष दिसतात. आजूबाजूचा परिसर अगदी क्षितिजापर्यंत दिसणारं शेत असे पॅनोरॅमिक चित्र डोळ्यात भरून आम्ही खाली उतरलो आणि घरी पुण्याकडे निघालो.